नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये व तसेच यश वार्तापत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मीराबाईंदर शहरातील प्रभाग क्रमांक 14 आणि या प्रभाग क्रमांक 14 मध्ये नीलकमल नाका, ग्रीन विलेज, मांडवीपाडा हा संपूर्ण गोल परिसरामध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे। एकीकडे विरोधक आणि एकीकडे सत्तावाले लोक पाहूया या ठिकाणी कशा प्रकारचे प्रतिक्रिया देत आहेत। काय सांगा साहेब, सकाळी जे या ठिकाणी बाईट झाली होती की संबंध परिसरामध्ये आम्ही गणपतीच्या पूर्वी खड्डे भरणार आणि एकीकडे तुम्ही सांगताय की डांबरीकरणचं काम आमच्या माध्यमातून होत आहे, नेमकं काय विषय? कोण काय बोलले ते अजून मी ती बातमी ऐकलेला नाही, परंतु मी हे सांगतो की प्रत्येक वर्षी जेव्हा जेव्हा पावसामध्ये खड्डे पडतात ते खड्डे बुजवण्यासाठी मी पत्रव्यवहार करत असतो आणि पत्राच्या अगोदर मी अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत असतो आणि त्याचा परिणाम स्वरूप आहे की कालपासून महाजनवाडी पासून हे डांबरीकरणाच्या कामाने प्रत्येक ठिकाणी बघा, पहिले डांबरीकरण जे खडीकरण करून डांबरीकरण केलं, तर माझं सुझाव होतं महापालिकेला की तुम्ही मास्टिक डांबर करा। मास्टिक डांबरमुळे काय असतो की त्याच्यामध्ये ते लवकर फुटत नाही, तर पावसाची पाणी आणि डांबराच्या फार एलर्जी आहे, ते कधी रस्ते टिकत नाही। ज्या ज्या ठिकाणी MMRDAच्या माध्यमातून डांबरी रस्ते केले गेले त्याच्यामध्ये मध्ये तरी पाईपलाईन आहे किंवा केबल आहे किंवा महानगरची गॅस आहे, तिथे जिथे जॉईंट केलेले आहेत ती जॉईंटच्या जंक्शनवरती ती सगळे रस्ते फुटलेले आहे। ह्या जे काही लोक जे सांगत असतील तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, मी ते अजून चॅनल बघितलेलं नाही, बातमी बघितलं नाही, परंतु मला हे सांगायचे हे जर गोष्टी करायच्या होत्या तर तुम्ही अगोदर का केली नाही? तुम्ही करू शकत नाही, तुमच्यामध्ये क्षमता नाही। तुम्हाला माहिती आहे की आम्ही कसं निवडून आलो नाही, आम्ही जनतेच्या भरोश्यावरती निवडून आलेलो नाही, तुमच्या जे मशीन आहे ना त्या मशीनीवरती निवडून आहे। त्याच्या पलीकडे मी जाऊन सांगतोय की आम्हाला त्याच्याचंही घेणं देणं नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या कर्तव्य समजतो। आमच्या पक्षाच्या आमच्या नेते नाईक साहेबांच्या असं म्हणणं आहे की निवडणुकी येतात, निवडणुकी जात राहतील, लोकांची कामं जेव्हा जेव्हा तक्रार येतात किंवा तुम्हाला जसं जसं समोर दिसत असेल समस्या, ती समस्या तुमच्या लेवलवरती सोडवण्याचा प्रयत्न करा। तुमच्याशी जर होत नसेल तर आम्हाला सांगा, त्या अनुषंगाने आम्ही सगळे काम करत आहोत। सतत अधिकाऱ्यांशी संपर्क, मी काल काशीगाव पोलीस स्टेशनला गेलो, तिथे बघितलं रस्त्याची परिस्थिती, सगळे लोक जातात पोलीस स्टेशनमध्ये काम करायला। मी बघितलं की अपना घर फेज 3 तर काशीगाव पोलीस कमीत कमी 10 ते 12 खड्डे आहेत। मी आमचे पदाधिकारी आमच्या सोबत त्यांना सांगितलं फोटो काढून लगेच रात्री कमिशनरला फोन केला, ते पाठवला आणि लगेच अधिकाऱ्यांशी फोन केला, अधिकाऱ्यांना पाठवला, संपर्क साधला आणि ते बघा उद्या ते परवापर्यंत हे सगळे रस्ते होती। एक एक काम तुम्हाला सांगतोय, रस्त्याच्या कडेला खड्डे पाडून आता झाड लावायचे काम चालू आहे। नाईक साहेबांनी त्यांची संकल्पना होती की जिथे जिथे नवीन रस्ते आपण बनवतो त्या ठिकाणी झाड लावा, ती झाड लावायचे काम, पण काही ठिकाणी तक्रार आली की सोसायटीच्या मध्ये लावतात, कंपनीच्या मध्ये लावतात, त्याच्यासाठी मी काल पत्रव्यवहार केला। एक एक काम आमच्या पदाधिकारी असू द्या, शाखा प्रमुख असू द्या, उपशाखा प्रमुख असू द्या, विभाग प्रमुख असू द्या, उपजिल्हा प्रमुख असू द्या, सगळे शहर प्रमुख सगळे आपले कामाला लागले, महिला पदाधिकारी सुद्धा कामाला लागलेले आहे। तुम्हाला सांगायचे दुसरं काशीगावचे बघा, चर्चचा रस्ता किती रस्ते खराब आहे, ती शाळकरी मुलाचे जे आहेत ते आम्हाला सांगतात की भैया हे काम जर असं करके दो, त्याच्यासाठी मी अधिकाऱ्यांशी बोललेलो की बाबा तेही काम करून द्या। शिवसेनेचे काम आहे, काम करायचे, आम्ही काम करत राहू आणि ह्याला काम करण्याची नॉलेज नाही, ज्ञान नाही ना, फक्त याला काय फोटो काढायचे आणि आमच्या सोबत जर अधिकारी फिरले किंवा ठेकेदार फिरले तर त्याला जाऊन दम देतात, हो आम्हाला लोकांनी निवडून, अरे तुम्हाला निवडून देतं काय? कुठल्या कायद्यामध्ये नाही, कुठल्या कानूनमध्ये लिहिलं नाही की नगरसेवकांनी हे करायचे। मी तर सांगतो त्याला नारळ फोडायचे पण सुद्धा अधिकार नाही, पण ठीक आहे, एक शिष्टाचार म्हणून बनवलेला आहे कायदा, महापालिकेमध्ये स्थानिक स्वराज संस्थांनी बनवलेला आहे, राज्यशासनाने त्या ठिकाणी तुम्ही थोडा हे काम करणारे नाही, काम थांबवणारे आहेत। ह्यांच्या नेत्याच्या माध्यमातून हिंदी शाळाची काम थांबवले ठराव करून, सायन्स पार्कची काम थांबवले तर, आणि इकडच्या हिंदी भाषेच्या मतावरती निवडून आलेले लोक, गोरगरीब जनतेच्या माध्यमातून निवडून आलेल्या लोकांनी हिंदी शाळेची काम थांबवलेले आणि इकडचे 4ही नगरसेवक अल्ली बाबा, 79 चोर सगळ्यांनी हात वर करून त्यांनी समर्थन दिलं, त्यांना लाज वाटायला पाहिजे। आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी हिंदी भाषी लोकांना पण सांगू इच्छितो, उत्तर भारतीय लोकांना सांगेल की तुम्ही याला निवडून दिला, तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आम्ही 10 कोटीचा निधी साहेबांच्या शासनाच्या माध्यमातून साहेबांनी, आमच्या नाईक साहेबांनी त्याचे काम थांबवलेले आहेत आणि यांच्या नेत्यांनी आणि तुमच्या नगरसेवकांनी ते समर्थन दिलेलं आहे। तसं सायन्स पार्कच्या या एरियामध्ये डॉक्टर अब्दुल कलाम सायन्स 4 महिलेची इमारत होत होती, लॅबोरेटरी त्याच्यामध्ये होणार आहे, म्हणजे केमिकलचं जे असतं केमिस्ट्री, आपण जे अभ्यास केला असेल केमिस्ट्री एक विषय असतो, तेच त्या ठिकाणी शिकवले जाणार आहे, ते काम त्यांनी थांबवलेलं आहे का? की अगोदर आम्हाला प्रशासकीय कारभारामध्ये आम्हाला टक्केवारी भेटली नाही म्हणून ठेकेदारांनी टक्के द्यावा, अधिकाऱ्यांनी त्यांना ठेकेदारांना टक्के देण्यासाठी भाग पाडावा म्हणून काम थांबवलेलं आहे।
पण त्यांना सांगू इच्छितो, ते नगरसेवकांना सांगू इच्छितो आणि त्यांच्या नेत्याने सांगू इच्छितो की तुम्ही किती ठराव करा, तुमच्या ठराव आम्ही फाटेवर मारतोय. त्या ठिकाणी हिंदी शाळा बांधून घेणार, सायन्स पार्क बनवून घेणार आहे, त्या ठिकाणी आरक्षण 364 मध्ये गाड्यांनी बनवून घेणार आहे. तुम्ही सपोर्ट केला होता ना चोर लोकांना, तरी त्या ठिकाणी रस्ते बनवून घेतलेले आहे, स्ट्रीट लाईट केलेला आहे, काही मध्ये राहिलेले रस्ते तेही आम्ही करून घेणार आहोत. आम्ही सगळे शिवसेनेचे पदाधिकारी सक्षम आहोत, आमच्या नेतेही सक्षम आहेत. नेत्याच्या माध्यमातून बघा, इथे तुमचा जरा कॅमेरा फिरवा, बीएसपीच्या इमारतीमध्ये लोक किती वर्ष झाले घर खाली करून, अजून लोकांना घर नाही. त्यांचे नेते आणि नगरसेवक फक्त भूलथापा देत आहेत. ठीक आहे, तुम्ही निवडून आलात, तुम्हाला स्वागत करतोय, पण लोकांचं काम करा. नीट जर तुम्ही नाही केलं तर आम्ही करण्यासाठी सक्षम आहोत. सर, त्यांनी दावा केलेला आहे की आरसीएससी जे रस्ते आहेत ते आम्ही येत्या काळामध्ये मीनाक्षी नगर, डक्षुलपाडा या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात करणार आहोत. अहो, त्यांनी आजपर्यंत कुठे केले? 2012 पासून त्यांच्या पक्षाचे नगरसेवक इथे आहेत ना. इकडे 2015 पासून मीराबाईमध्ये महापौर होते आणि 2017 ते 22 पर्यंत या पक्षाचे नगरसेविका, या वार्डाची नगरसेविका महापौर आले. तेव्हा का नाही केले? मांडवी पाड्याचा रस्ता, मासाच्या पाड्याचा रस्ता, दाचपूर पाड्याचा सर्व रस्ता दलित वस्तीच्या फंडातून आहे. कलेक्टरच्या माध्यमातून जेव्हा शासनाच्या फंडातून आहे त्या पैशातून आहे. महापालिकेचे 1 रुपये दिले नाही. त्यांनी एकाही नगरसेवकांना सांगावं की हे महापालिकेचे 1 रुपये फंड नाही, हे जे सगळे आहेत MMRDA फंडातून होतो. सायकल पार्क कॉम्प्लेक्स म्हणा, हे म्हणा किंवा संघवीचा रस्ता म्हणा, हे सगळे मीराबाई महानगरपालिकेचे 1 रुपये याच्या नेत्यांनी कधी दिले नाही. याला फक्त हातवर करायला ठेवलेला आहे आणि ठरावावरती सह्या करायला ठेवलेला आहे. हे काय सांगतील? माझ्या समोर त्याला डिबेट करायला सांगा. एकही रुपया आला नाही सिमेंट रस्त्यासाठी यांच्या नगरसेवकांनी नाही आणि यांच्या नेत्यांनी सुद्धा नाही. त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की सर्व पाण्याच्या पाईपलाईन ज्या आहेत येत्या काळामध्ये आम्ही पूर्णपणे करणार आहोत. त्यांना अजून माहित नाही, एकही रस्ता बाकी नाही आहे पाईपलाईन टाकण्याकरता. उलट तुम्हाला सांगतोय, कच्चे जेवढे रस्ते आहेत या ठिकाणी अजून डांबरी रस्ते किंवा सिमेंट रस्ते झालेले, त्या ठिकाणी सूर्या डॅमच्या पाणीच्या पाईपलाईन टाकलेली आहे. या नगरसेवकांना माहित नसेल का? नगरसेवकांना माहित नाही तर त्यांच्या निवडा बडबड करतो. प्रत्येक नगरसेविका कुठे नाही, त्यांच्या निवडा बडबड करत फिरत असतो, त्याचे चमचे लोमचे फिरत असतात. त्यांना माहित नाही सगळे रस्त्यावरती पाईपलाईन टाकलेले, कुठेही शिल्लक नाही. फक्त काजूपाड्याला बरदान लोक आश्रम च्या दोन्ही बाजूला पाईपलाईन टाकण्याचं काम बाकी आहे. बाकी सर्व ठिकाणी पाण्याची पाईपलाईन टाकून झालेली आहे. नगरसेवक मिळून सूर्या डॅमचं पाणी लवकरात लवकर मीरा भाईंदरला घेऊन येणार आहे हे त्यांनी म्हटलं. अरे हे काय आणतील? यांच्या नेत्यांनी बरसोबाला काम थांबवलेलं आहे, त्यांना माहित आहे, पण ते बोलू शकत नाही का? त्यांनी निवडून आलेलं आहे, हे जनतेच्या जीवावर निवडून आलेले आहे, त्यांच्या नेत्यांनी आलेले आहे मशीन सेटिंग करून. काय सांगाल बाकी हे जे सर्व तुमचं जे डांबरीकरणाचं जे काम सुरू आहे ते कशा पद्धतीने हे बघा, हे डांबरीकरण सरसकट नाही, हे खड्डे दुरुस्ती जे आहे. आणि तुम्हाला सांगितलं ना की जसं सिमेंटच्या रस्ते किंवा स्पीड ब्रेकर आहे तिथे जे लहान लहान खड्डे पडून ते दुरुस्त केले नाही म्हणून मोठे झाले, ते सगळे दुरुस्तीची काम आहे. आणि हे दुरुस्तीची काम सतत हे काम प्रत्येक वर्षी गणपतीच्या सणच्या अगोदर होतात. पण यावर्षी काय झालं की पाऊस जरा चांगला पडला असल्या कारणामुळे मोठे मोठे खड्डे अगोदर हे बुधवारा पाहिजे. कमीत कमी आम्ही काय करायचं पहिला की आमच्या जेव्हा नगरसेवक असताना आम्ही जेव्हा होतो राष्ट्रवादीमध्ये सत्तेमध्ये असताना की खड्डे नेहमी बुधवार जायचे आणि गणपतीचे सण जेव्हा येते त्याच्या गणपतीच्या आगमनाच्या पूर्वी आम्ही डांबर करायचे. पण हे लोकांनी खड्डे बुजवले नाही. जेव्हापासून परवापासून मी अधिकाऱ्यांना धारेवर धरले तेव्हापासून काल तुम्ही बघत असाल की इकडे कालपासून इकडे लेवलिंग करायचं काम चालू, म्हणजे खड्डे बुजून आणि त्याच्यावरती गॉटर पासून कामाचे काल मास्टिक डांबर करून कामाची सुरुवात झालेली आहे आणि हे काम सतत सुरू असते. त्यांनी हे पण बोललेलं आहे की विरोधक किती पण काय पण ओरडाओरड करू द्या, काही पण बोलू द्या, आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करतच राहणार आहोत. त्यांनी करावं तेव्हा आम्ही स्वागत करू ना, पण ते करत नाही. झाड छाटणीसाठी बघा आम्ही पत्र दिला, नगरसेवकांचे निवडून येऊन फोटो काढले, किती झाडाची छाटणी झाली तुम्हाला सांगतोय. उद्या ते परवापासून परत झाडाची छाटणी होईल आणि सगळे झाडाची छाटणी तेव्हा पण येऊन फोटो काढते. काय असते हे अधिकाऱ्यांना जाऊन बोमा मारतात, स्टँडिंग मध्ये यांच्या सदस्याच्या माध्यमातून बोमा मार अधिकाऱ्यांना म्हणजे धारेवर जातात, महासभेच्या माध्यमातून ते अधिकारी बेचारे घाबरतात. पण अधिकाऱ्यांना सांगून ठेवतोय की तुम्ही जर असा विचार करत असाल की नगरसेवकांचे ऐकायचे आणि कोणाचे ऐकायचे नाही तर तुमचं दिशाभूल आहे. कारण जनतेच्या पैशावर तर तुम्हाला पगार भेटतोय आणि ठेकेदाराने सांगून ठेवतोय जर तुम्ही जर अशा पद्धती जर वागणूक करत असेल तर रामभाऊ शर्माला सगळे कायदे आणि कानून माहिती आहे. मी तुमच्या सगळ्यांचं पेमेंट थांबवणार आणि बघतो तुमच्या कुठल्या नेते द्यायला लावतो ती पेमेंट. ते काय सांगशील राहुल, ज्या पद्धतीने खड्डे बुजवण्याचं काम थोड्या प्रमाणात करून व्हिडिओ वगैरे प्रसिद्ध केला जातोय आणि एकीकडे रामभवन च्या माध्यमातून जे डांबरीकरण केले जाते, कसं पाहतोय या विषयाला? आता तुम्हाला मी खरं सांगू तर जे फोटो कार्ड सेवक आहेत ते लोक रात्री घरी झोपलेले आणि सकाळी लवकर उठले
तर ऑफिसवर चाललेलं बघितलं, अरे इथे डांबराची गाडी आहे, थांबून आपण फोटो काढावा, त्यांच्यात लोकांना असं वाटेल की आपण कामं केली, त्या पद्धतीची त्यांची कामं आहेत. तर मी तर एक हप्त्यापासून शर्मांजींच्या कॉन्टॅक्ट मध्ये साहेबांच्या, तर त्यांच्याशी वारंवार बोलणं चालू होतं की ते पत्रव्यवहार करतात, त्यांनी अधिकाऱ्यांशी बोलणं केलंय आणि त्यांनाही देखील माहित होतं इथे आता डांबरीकरण होणार, सर्व गोष्टी होणार आहेत. हे झोपेतून उद्या सकाळी उठणार, बघणार इथे कामं चालू आहेत, जाऊन फोटो काढणार, हे फुकटचं श्रेय घेण्याचं काम आहे. जो पक्ष काम करतो, जो नेता काम करतो, जो पदाधिकारी काम करतो, त्याला महत्वाचं श्रेय गेलं पाहिजे. आणि आम्हाला श्रेयची गरज नाही, आम्ही काम करतो ते पूर्ण जनतेला दिसते. शिवसेना पक्ष हा जनतेचा पक्ष आहे आणि हे लोक फक्त घरात बसून आणि ऑफिसमध्ये बसून वसुली करण्याचा पक्ष झालेला आहे सध्या. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही हे लोकांना दिशाभूल नका करू, जनतेला दिशाभूल नका करू. तुम्ही खरंच जनतेची कामं करून द्या. उगाच ते सकाळी लवकर उठलं म्हणून जायचं आणि जाताना दिसलं बाबा कुठे काम चालू म्हणून उभं राहून फोटो काढायचं, हे कामं नका करू. ही माझ्याकडून तुम्हाला ही विनंती आहे. क्या कहेंगे भाई, आज डांबर का जो रास्ता है पैच वर्क चालू है और रामबोन भाई खड़े रह के काम कर रहे हैं, क्या कहेंगे? हमने इस काशी मीरा में बहुत सारी जगह पे, यहाँ पर जब हम लोग यहाँ आ गए तो हमने देखा कि बहुत सारी जगह पे खड्डे हुए हैं और काफी ज्यादा रास्ते खराब है, जिसका हमने फोटो निकाला और रामबोन भैया को हमने इस चीज को बताया कि यहाँ पर बहुत सारे खड्डे हैं। उन्होंने भैया ने तुरंत उसको एक्शन में लेके और इन सब चीजों को, जैसे आप यहाँ पर देख रहे हैं, यहाँ पर अपना नीलकमल नाका पे काफी जगह पे इस सब चीज को काम करा के लिया गया है।